सांगतो महाराज जाऊ द्या, मी कधी मरू द्या, तुम्हाला आपली रोज आठवण याला. हा माणूस काय म्हणत होता, आता जाऊ द्या, आता थोडं कानाला वाईट वाटतंय, पण मी 10 वर्षापूर्वी बोलत होतो ते आजही खरंय आणि आज बोलतो ते कवाही खरंय. थोडं कानाला वाईट आहे पण खरंय. अहो महाराज नुसते फिरायला गेले ब्रह्मगिरीला आणि वाघ आडवा आला. वाघ आणि वाघाला घाबरलेले निवृत्तीनाथ गुहेत घुसले. अख्ख्या कुळाचा उद्धार झाला. हो काय नुसता विचार करण्यासारखी गोष्ट आहे. वाघाला घाबरले म्हणून गुहेत घुसले. आदिनाथ उमा बीज प्रगटली, मच्छिंद्राला आदली त्याची प्रेम मुद्रा गोरक्षली, पूर्ण कृपा केली. काय बोलायचंय महाराज, तो अनुग्रह फक्त ज्ञानो निवृत्तीनाथाला आला. काय ताकद आली त्या याच्यात. रेडा वेद बोलला नुसती 10 मिनिटात. म्हणून आज कीर्तनाला घेतलेला अभंग ज्ञानोबारायांचा आहे. चिंता करायची नाही. इथं आपण 30 मिनिटापूर्वी होतो. मी कुठे जाऊ द्या रातभर महाराज, रातभर इडभर तुम्हाला जागेवर ना. चिंता का करायची नाही ते त्याचं उत्तर सांगतो. या जगात कट्टेवर हात असणारा ब्रह्मांड नायक भक्कम आहे. तुम्ही आम्ही छातार जोडायचं नाही. देव ठेवील तसं राहायचं. दिवशी किग बसल त्या दिवशी जायचं. वळवळ करून काय करायचं. बरं लई कमवायचंय नाही मागच्यासाठी. आता तुम्ही बरे इतके येडे आम्हीत. आम्ही तुम्हाला सांगतोय संघ काही नाही याचं नाही. आणि आम्ही रात्रंदिवस झोंबलोय. अरे तुम्ही बरे निदान फक्त दिवसा कमी, ते आम्हाला रात पुराण. मी ते चंपाषष्ठीमुळं 4-4च काढून राहिलो. 2-4 दिवस झाले. 3-4 मी एक नाही करीत कधी. एक केलं आपल्याला झोप सुद्धा येत नाही. 3 तर दगड आपटा भ्याव नाही का वाई. 2-4 दिवस 4-4च काढले. महाराज अंतरातली शक्ती जागी झाल्याशिवाय बाहेरची क्रिया घडू शकत नाही. काय मध्ये फायनल. म्हणून कीर्तनाला घेतलेला मग ज्ञानोबरायांचा पहिला मुद्दा संपला. चिंता बिंता करायची नाही. दुसरा मुद्दा संपला. आज गायक वादक कोणी जन्मंडपाले माईक सिस्टीमवाले सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये गंगा भगीरथी नाणेबाई भगवंत डोंगरे, शिवाजी लिंबाजी डोंगरे, राजेंद्र भगवंत डोंगरे, संजय भगवंत, योगेश रमेश डोंगरे, शीला लीला अंकुश, आशा रावसाहेब, रंजना बाळासाहेब, किरण रुपेश डोंगरे, कार्यक्रमाचे आयोजक संयोजक, ग्रामस्थ, भजनी मंडळ, गायक वादक कोणी जन्मंडपाले माईक सिस्टीमवाले, लॉन्सवाले, लॉन्सचे मालक, गायक वादक कोणी जन, पाहुणे रावळे, डोंगरे पाटील परिवारावर प्रेम करणारे मित्र, स्टाफ, परिवार, पाहुणे रावळे, सगळ्यांना धन्यवाद. कीर्तनाला सुरुवात. तुम्ही म्हणाला आतापर्यंत चाललं काय होतं. आतापर्यंत जे मार्मिक मुद्दे ध्यानात ठेवा. येतंय कसं एवढं पाठच करून जायचं. लक्ष्मी येते नारळाच्या पाण्यासारखी आणि जाते हत्तीच्या. आता शिकलो का आम्हाला पैसे द्यायला लागलेत. 11 रुपयात पिटली आम्ही. 11 बरोबर. 11, 21 सायकल गाडी काची. ज्याचं कीर्तन त्यानं मोटरसायकल अशी पिटली आम्ही. आणि आता ह्या नव्या कीर्तनकारांना लिंबाव कावळा दिसला का 30,000 3,000 कावळा आला 3,000. तो भाताव येऊ नाही तर याच्या नोटाव येऊ. आणि मग जस काय झालंय, साधना ढिली झाल्यामुळं आचरणाची पकड ढिली झाली आणि परमार्थात सगळं चालतं. साधना ढिली नाही झाली पाहिजे. नाही नाही नाही. महाराज नामदेव शास्त्रीचं एक वाक्य आहे. तुम्ही ऐका. तो विद्वान माणूस आहे. तिथं काही डोकं लावायचं नाही पाहिजे. त्या विद्वत्तेला तोड नाही. आता ते काय झालं, थोडं स्वभावानं गुलाम असल्यामुळे लोकांना बाबा कडक आहे. कडक नाही. विद्वान माणूस कडक राहणारच ना. मला काय म्हणायचं, जो माणूस ज्ञानाने विद्वान आहे तो वागून थोडा कडक राहणारच ना. तर नामदेव शास्त्रींचं वाक्य आहे, संसारात रंगलेलं मन कधी परमार्थ करू शकत नाही आणि संसारावर उदास झालेलं मन देव आपला केल्याशिवाय राहत. ते भगवान बाबाच्या गादीचं वाक्य ते. वा 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 वा.
ते वाक्य तेच व्यक्तीला शोभा द्या. आता ते जरी आपलं एखादं येडं उठलं आणि तेच वाक्य सांगायला लागलं चव जाऊन चौथावर राहायची लक्षात. ते वाक्य सांगणाराही त्या लेवलचा आहे आणि ज्या गादीवरून सांगतो ती गादी तशी आहे आणि त्या सांगणाराचा अधिकारही तेवढाच. असं काही उठून कुठं चालतं का महाराज. आणि आपण सध्या असाच तडाखा उठवलाय. हा 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 काय 90% कीर्तनकारांनी सध्या आईबापाचं भांडवल केलंय. रोज उठून तीच आईन तोच बाप. 5 मिनटं आईवर बोलायचं आणि 5 मिनटं बापावर बोलायचं. 10व्यालाही तीच आईन, मौतीलाही तीच आई, श्राद्धालाही तीच आईन, सप्त्यालाही तीच आई. 10 मिनटं आईवर बोलायचं, थोडे डोळे लाल करायचे, थोडं डोळ्यात पाणी आणायचं. माणसाला वाटतं याचं आई लय प्रेम आहे. अरे याचीच आई बिन बिशीची दिंडी ते हा काय लोकांना आई सांगतो. पण झाली काय महाराज खऱ्याची मिल्या. इंद्रिकर मरल ना महाराज, मरणार नाही अजून 5-25 वर्ष. पण तू